नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्याचं नाव आहे मजेशीर होड्या। बघा, या पाठामध्ये 11 ठेंगू आहेत जे इच्छापूर्तीच्या रानात निघालेले आहेत। जेव्हा ते जाण्यासाठी निघतात तेव्हा ओलांडण्यासाठी त्यांना एक समोर नदी आहे, ती नदी कशी ओलांडावी हा त्यांना प्रश्न पडलेला असतो। जेव्हा त्याबद्दल ते सशाला विचारतात तेव्हा ससा त्यांना बंडू नावाच्या एका मुलाचं नाव सांगतो, जो की खूप दयाळू आहे, मदत करणारा आहे आणि तो मुलगा या ठेंगूंना मदत देखील करतो। अक्रोडाच्या टरफलाच्या छानशा होड्या बनवून देतो आणि त्यांना त्या सर्व ठेंगूंना त्यांना पोचायच्या जागेवर म्हणजेच इच्छापूर्तीच्या रानात सुखरूप पोचवतो देखील। चला तर मग आपण हा पाठ पाहूया। एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते, अगदी छोटेसे, अंगठ्या एवढीच माणसं ती। चंदू, टिनू, चंपू अशी काहींची नावं होती। गावच वसलं होतं त्यांचं। एकदा काय झालं, जंगलाची ती सगळी जागा कोणीतरी विकत घेतली, तिथं घर बांधायचं ठरलं। कामगारासाठी तात्पुरती घरं तयार झाली। मग ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली। बघा, आपले हे ठेंगू ज्या ठिकाणी जंगलामध्ये राहत होते त्या ठिकाणी काय झालं होतं, घरं बांधायचं ठरलं होतं आणि त्यासाठी घरं बांधण्यासाठी सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही ती जागा काय करा, सोडा। म्हणून आता ह्या सर्व लोकांना ती जागा सोडायची होती। बघा, चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या, ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले, उंदरांनी घरं बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं, कारण त्यांना माहिती होतं की कामगारांच्या घरात खायला मिळणारच आहे। बघा, आता सर्वांनाच घरं सोडायची होती। चिमण्या उडून गेल्या, ससे दूर डोंगरावर गेले, उंदरांनी ठरवलं की आपण याच ठिकाणी राहायचं, कुठेतरी बिळामध्ये लपून। कशामुळे लपून राहायचं, कारण या ठिकाणी जे काही कामगार राहायला येतील त्यांच्या घरामध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी खायला मिळेल म्हणून। ठेंगू पण एकत्र जमले। त्यांच्या नेत्यानं सांगितलं, आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू। मला जायचा रस्ता माहीत आहे, एक डोंगर, एक नदी ओलांडली की येतं ते। तिथे खूप जागा, खूप झाडं, खूप खायला प्यायला आहे, तिथे आपण राहू। बघा, आता ज्या पद्धतीनं सर्व प्राणी गेले तसंच या ठेंगूंनी देखील ठरवलं। सर्वजण एकत्र जमले आणि त्यांच्या नेत्यानं सांगितलं की आपण काय करूया, आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात राहायला जाऊ, ज्या ठिकाणी काय आहे, खूप झाडं, खूप खायला, खूप प्यायला आहे आणि तो ज्या ठिकाणी ते आहे इच्छापूर्तीचं त्याचा रस्ता मला माहीत देखील आहे। बघा, हे करण्यासाठी फक्त एक डोंगर आणि एक नदी ओलांडावी लागते, मग आपण लगेच त्या ठिकाणी पोहोचू, असं त्यांचा नेता त्यांना सांगतो। एका रात्री ते निघाले। रस्ता म्हटला तर जवळचा, पण ठेंगूंना लांबचाच की। चालून चालून ते नदीकाठी आले। मग आली पंचायत, नदी ओलांडायची होती, आता काय करायचं। बघा, रस्ता तर जवळचाच होता, परंतु हे ठेंगू अगदी अंगठ्या एवढालेच होते, म्हणून त्यांना तो रस्ता साहजिकच लांबचा वाटणार होता। मग आता थोडं चालून गेल्यानंतर त्यांना काय लागते, नदी लागते। मग नदी म्हटलं की त्यांची पंचायत झाली। कशी, बघा, नदी ओलांडायची कशी हा त्यांना आता पुढं प्रश्न पडलेला आहे। त्यांना भेटला एक ससा। त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली। ससा म्हणाला, इथे एक खूप चांगला, खूप दयाळू मुलगा आहे, बंडू नावाचा। तो त्या घरात राहतो, तो खूप हुशारही आहे, तो करेल मदत। मी एकदा सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानंच मला बाहेर काढलं होतं। तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा, तो उठेल आणि करेल काहीतरी। बघा, जेव्हा हे ठेंगू त्या नदीच्या काठावर येऊन अडकतात तेव्हा त्यांना समोर एक ससा दिसतो। मग तो ससा काय सांगतो की तुम्ही काय करा, या ठिकाणी जवळच एक छान दयाळू मुलगा राहतो, त्याचं नाव आहे बंडू। तुम्ही काय करा, त्याच्या घरी जा आणि त्याला तुम्ही मदत मागा। जेव्हा मी एका वेळेला सापळ्यात अडकलो होतो तेव्हा त्यानंच मला काय केली होती, मदत केली होती, बाहेर काढलं होतं। त्या ठिकाणी त्या मुलाचं ते घर दाखवतो ससा आणि काय सांगतो की त्या ठिकाणी जा आणि त्याच्या खिडकीवर टकटक करा, तो उठेल आणि तुम्हाला काहीतरी मदत करेल। चांदणं पडलं होतं, सगळ्यांना सशानं दाखवलेली घराची खिडकी दिसली। खिडकीला गज होते। ठेंगूंनी सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले। बघा, आता सर्व ठेंगूंनी त्या सशाचे आभार मानले आणि ते बंडूच्या घराकडे निघाले। घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले।
बिछाण्यावर गाढ झोपलेला बंडू त्यांना दिसला. बघा आता ते ठेंगू होते, त्यांना खिडकीवर चढण्यासाठी त्यांनी कशाची मदत घेतली आहे? सायलीच्या वेलावर चढून ते काय होतात, खिडकीच्या पट्टीवर उभे राहतात आणि बिछाण्यावर झोपलेल्या बंडूकडे पाहतात. ठेंगू चंदूने खिडकीवर टकटक केलं. बंडूनं कूस बदलली. चंदूनं पुन्हा टकटक केलं. बंडू पूर्ण जागा झाला. ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचेना. मग उडी मारून तो खिडकीपाशी आला. बघा त्या ठेंगूंपैकी चंदू नावाच्या ठेंगूनं काय केलं, खिडकीवर टकटक केली. जशीच खिडकीवर टकटक झाली तसं बंडूनं काय केलं, झोपलेला होता त्याने आपली कूस बदलली. परत चंदूने टकटक वाजवलं. बंडू आता पूर्ण जागा झाला होता. तो उठला आणि पाहतो तर काय, खिडकीमध्ये ठेंगू दिसले. तेव्हा तो काय झाला, थक्क झाला. त्याला काय बोलावं हेच त्याला सुचेना झालं. त्याने पटकन उडी मारली आणि खिडकीपाशी आला. बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की बंडू हा त्या ठेंगूंच्या समोर येऊन खिडकीच्या आतमध्ये उभारलेला आहे. अरे वा चिमुकल्यांनो, मला तुम्हाला कधीच बघायचं होतं. तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय? बघा बंडू काय म्हणतो, चिमुकल्यांनो मला तुम्हाला कधीच बघायचं होतं. तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलंय? नाही, तू जागाच आहेस. ऐक जरा बंडू, आम्हाला सशानं सांगितलंय की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून. तू मदत करशील आम्हाला? आम्ही आपली घरं सोडून इथं आलोय. या नदीपलीकडच्या इच्छापूर्ती रानात जायचे आम्हाला, पण उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या नाहीत. नदी पार कशी करता येईल? तू सांगतोस काही उपाय? चंदूनं विचारलं. बघा जेव्हा बंडू त्यांना बोलायला आला तेव्हा त्या ठेंगूंपैकी चंदू म्हणू लागला की आमचं जरा ऐक. आम्ही असं ऐकलंय की तू प्रेमळ आहेस, दयाळू आहेस. आम्ही आमचं घर सोडून या इच्छापूर्तीच्या रानात जाण्यासाठी आलो आहोत. आम्हाला उडायला पंख नाहीत, परंतु आमच्याजवळ होड्या देखील नाहीत. आम्हाला ही नदी पार करायची आहे, तर ती कशी करावी त्यावरील उपाय तू सांग, असं चंदू म्हणतो बघा बंडूला. बघतो हां काय करता येईल मला, बंडू लगेच म्हणाला. बंडूनं थोडा विचार केला आणि म्हणाला, बघूया हां, माझ्या होडीचा तुम्हाला काही उपयोग नाही. ती खूप मोठी आहे. शिवाय माझी वल्ही तुटली आहेत. काल कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील. हां चांगलं आठवलं. बघा बंडू थोडा विचार करतो आणि बंडू म्हणतो की माझ्याजवळ होडी तर आहे, परंतु ती तुम्हाला काही उपयोगाची नाही आणि त्याची वल्ही देखील तुटली आहे. बघतो काही विचार करून जमतं का. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवतं. बघा पुढं काय म्हणतो ते. काय आठवलं? सगळ्या ठेंगूंनी एकच गलका केला. मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलाच्या होड्या करून देतो. त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल. एकेकाला एक एक होडी. त्या पाण्यात छान तरंगतात. त्यांना छोटी शिडं मी लावून देईल, म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहोचतील. बघा बंडूला शक्कल लढवली की तो म्हणतो की मी तुम्हाला काय करतो, अक्रोडाच्या टरफलाच्या होड्या बनवून देतो. त्यांचा आकार तुमच्यासाठी अगदी योग्य होईल आणि प्रत्येक होडीला मी काय करून देतो, छानशी शिडं लावून देतो, म्हणजे त्या वाऱ्यानं हलणार नाहीत, व्यवस्थित तुम्ही पोहोचू शकता. बंडू खाली धावला. सगळे मिळून 11 ठेंगू होते. त्यानं स्वयंपाकघरातून 6 मोठे अक्रोड आणले. मग ते नीट मधोमध फोडले. आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला. बघा जसंच त्याला सुचलं लगेच बंडू आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये गेला आणि त्यांनी 6 अक्रोड मोठे मोठे अक्रोड घेऊन आला. ते मधोमध फोडले आणि त्यातला आतील भाग हा ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला. घ्या झाल्या होड्या. 12 होड्या झाल्या. आता त्यांच्या डोलकाठ्या आणि शिडं बनवतो. एका डबीत वापरून झालेल्या काडेपेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या त्या काढल्या. कागदाची शिडं करून ती काड्यांना टाचणीनं टोचली. गोंदानं शिडं डोलकाठीला म्हणजेच आगकाडीला घट्ट चिकटवली. होडी तयार झाली. ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते. बघा त्यांनी काय केलं, अक्रोड फोडले, त्यालाच डोलकाठ्या बनवण्यासाठी कागदाची शिडं करून त्या काड्यांना काय केलं, त्यांनी टाचणीनं टोचवलं. गोंद वगैरे चिटकवून अगदी छानशा आणि मजबूत होड्या त्यांनी बनवून तयार केल्या आणि ही सर्व बघून ठेंगू अगदी थक्क झाले. बंडूनं बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या. त्याही 1-2 नव्हे, चांगल्या 12. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतात अक्रोडाच्या टरफलाच्या बनवलेल्या होड्या. आणि किती बनवल्या होत्या त्यांनी? 12. हुशारच होता तो. होडी कशी बनवायची ते कळल्यावर ठेंगूंनीही मदत केलीच म्हणा. पण तेवढ्यात चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो सोडवायला म्हणून गेला तो त्याला चिकटला.
हे एक नवं लचण निर्माण झालं। बघा, फक्त बंडू एकटा होड्या करतोय हे बघून ठेंगू देखील त्याला मदत करू लागले, परंतु गोंद चिटकवण्याच्या नादात चंपू नावाच्या एका ठेंगूच्या हाताला जो गोंद लागला तो गोंद सोडवता सोडवता अगदी सगळेच परेशान झाले आणि या गोंदामुळे एक नवीनच लचाण या ठिकाणी निर्माण झालं। बंडूने अखेर पाण्यानं धुवून कागदानं पुसून त्यांना सोडवलं म्हणून बरं। मग बंडू त्यांना म्हणाला, होड्या झाल्या आहेत 12 आणि तुम्ही आहात 11च, पण मी ही 12वी होडी एका होडीला बांधतो, तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल। बघा, बंडू त्यांना काय सांगतो की तुम्ही सर्वजण किती आहात, 11 आहात, परंतु मी मुद्दामून 12 होड्या केलेल्या आहेत, कारण तुमचं जे काही सामान आहे ते तुम्हाला त्या 12व्या होडीमध्ये व्यवस्थित नेता येईल आणि ही 12वी होडी मी तुमच्या एखाद्या होडीला बांधून देतो असं म्हणतो। आणि पुढे बघा काय होतं, थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले। बंडूनं स्वतःच साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या। एका ठेंगूला एका होडीत बसवून त्या सावकाश पाण्यात सोडल्या। अगदी डौलात पाण्यातून जात होत्या त्या। ठेंगू खुश झाले होते। चांदण्यांच्या प्रकाशात त्या 12 होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता। 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी 12ही होड्या एकदम पाण्यामध्ये व्यवस्थित जाताना दिसत आहेत। सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला। बंडूही नदीकिनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता। त्याला समाधान वाटत होतं। आता कधीतरी नदी पलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी, बंडू स्वतःशीच म्हणाला। बघा, जेव्हा हे सर्व ठेंगू नदीच्या त्या पलीकडे जातात तेव्हा ते त्या ठिकाणी गेल्यानंतर बंडूला हातवारे करतात आणि या बाजूने बंडू देखील त्यांना काय करतो, हात हलवून निरोप देतो आणि त्याला समाधान वाटतं की आपण या ठेंगूंना व्यवस्थित नदीच्या पलीकडे पोहोचू शकलो। आता कधीतरी नदी पलीकडे जाऊन त्या ठेंगूंना भेटेन मी असं तो स्वतःशीच म्हणतो। बघा, अशा पद्धतीने आपल्या या बंडूने या ठेंगूंना अक्रोडाच्या टरफलाच्या होड्या बनवून छानपैकी मदत केली आणि त्या ठेंगूंना सुखरूपपणे नदीच्या पलीकडे पोहोचवण्यास मदत केली।